हरे कृष्णा. आपण या सिरीजमध्ये विष्णू सहस्रनामाच्या सगळ्या 1000 नावांचा अर्थ आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक नावासाठी येणारी संस्कृत व्याख्या जी आपल्या गुरु परंपरेकडून आपल्याला मिळाली आहे आणि त्याचबरोबर त्याचा इंग्लिश आणि मराठीमध्ये अर्थ आणि काही उदाहरणं बघणार आहोत. ओम विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृद्भूत भृद्भावो भूतात्मा भूतभावनः. विश्वम रूप स्वरूप गुण विभवैहि सह परिपूर्ण इत्यर्थ. जो आपल्या स्वरूप, दिव्य रूप आणि कल्याणकारी गुण वैभवाने फुल्ली कंप्लीट इन्फायनाइट आहे. सर्व विश्व म्हणजेच साक्षात भगवान विष्णू. विष्णू संस्कृत भाष्य याचं असं आहे की स्वविभूती भूतम चिदात्मकम सर्व विशती. जो सर्व कॉन्शियस चिद आणि इनएनिमेट म्हणजे अचित सृष्टीमध्ये सर्वव्यापी होऊन प्रवेश करतो. प्रिवेड्स ऑल एंटायर कॉस्मॉस. वषट्कारः सर्वं वशं कुर्वन्ति स्वेच्छाम अनुवर्तयति इति यंत्रात्मकः वा. पूर्ण विश्वाला आपल्या इच्छेनुसार नियंत्रित ठेवणारे ॲब्सोल्यूट कंट्रोलर. यज्ञातील वषट म्हणजे आहुतीचे साक्षात स्वरूप. भूतभव्य भवत प्रभु. कालत्रयवर्तीनां भूतानां प्रभु स्वामी शेषी इति यावत म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर या तिन्ही काळातील सर्व जीवांचे एकमेव स्वामी, लॉर्ड ऑफ द टाइम. भूतकृत सर्वाणी भूतानी स्वतंत्रम सृजती. सर्व चराचर विश्वाची आणि प्राणीमात्रांची स्वतंत्रपणे निर्मिती करणारे अल्टिमेट क्रिएटर. भूतभृत भूतानी बिभरती पुष्णाती इति. निर्माण केलेल्या सर्व जीवांचे प्रेमाने पालन पोषण आणि धारण करणारे सस्टेनर, प्रोटेक्टर ऑफ ऑल बीइंग्स. भावः संस्कृत भाष्य याचं असं आहे की वक्षमाणः सर्व विभूतीभिः कलाभिः प्रचालकतया विवक्षया भवति इति. प्रपंचाच्या रूपाने स्वतः अभिव्यक्त होणारे आणि प्युअर ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स असणारे. भूतात्मा सर्वेषां भूतानां अंतरात्मा. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात वास करणारे इनर सोल, सर्वात अंतर्यामी असणारे आत्मा. भूतभावनः तानी धारकः पोषण भोग्य प्रदानेन वर्धयति इति. अशा सर्व प्राण्यांचे पोषण आणि त्यांना साधने देऊन त्यांची ग्रोथ आणि वेलबिईंग घडवून आणणारे. याच्यासाठी एक उदाहरण आहे भगवद्गीतेतील विश्वरूप दर्शन. अर्जुनाला भगवंताच्या शरीरात भूत, भविष्य, वर्तमान या पूर्ण चराचर विश्वाचे सगळे घटक समावलेले दिसत होते. हरे कृष्ण.